नमस्कार मित्रांनो, आमच्या व्हिडिओमध्ये वापरली जाणारी भाषा ही केवळ संवादाचा भाग आहे. आम्ही कोणत्याही वैयक्तिक भावना दुखवत नाही. व्हिडिओत दिसणारे तंबाखूजनक पदार्थ केवळ चित्रीकरणासाठी आहेत. आम्ही त्यांचे समर्थन करत नाही आणि धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. तसेच व्हिडिओमधील हाणामारीचे प्रसंग हे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी आहे. कृपया कोणीही त्याचे अनुकरण करू नये. धन्यवाद आणि व्हिडिओ एन्जॉय करा. भावाची पोरगी सुनम्या केली हौसीन, भावाची पोरगी सुनम्या केली हौसीन. 2 दिवसात धिंगाणा केला बाई ह्या भोसडीनं, 2 दिवसात धिंगाणा केला बाई ह्या भोसडीनं. आई चुपचाप राह, ऐकन ते. ऐकून तर झोपलं का गे मला तिचा? झोपली पाहिजे कशी आहे दारा कोयला. उठ ना गे, सकाळ झालीच नाही का? चाय पाण्याची सोय होईन का? झाली का सकाळ? चाय ठेवा. मी चाय ठेवू? नाश्ता बी करू का? काय घेशील नाश्त्यामध्ये? कांदा पोहे घेईन. कांदा पोहे बनवा. अशी कांद्यासारखी चिरून काढीन का नाही? ता मायचं घर नाही वे, मला ऑर्डर देऊन राहिली सासू होय म्हणलं मी तावली. सून करून आली तू कोणाच्या घरात. लक्षच नाही राहिलं. जा उठ, चाय ठेवून रात्रीच्या पोळ्या आहे कुटकेसा तर. हो जातो. आणि वहिनी आमच्या घरी ना अंग धुवून काम करा, वैऱ्या अंगानं चालत नाही आमच्या इथं. हो अंग धुतो. आई खूप चबरी आहे ते, आपलं वागणार नाही या घरात. चांगली डटावत जे तिले, चिल्लावत जे चांगली, नाही तर डोक्यावर बसन म्हटलं. हो बाई, पण का करायचं आहे आता? मावल्याच भावाची पोरगी होय, समजून घ्यायला लागते बट. अव तावला भाऊ तुले नाही झाला तर त्याची पोरगी का होईन? ज्या दांडावरचे पाणी त्याच दांडावर जाते, वकालत नको करू तिची. हो बाई, ते सर्व बरोबर आहे, पण का करतं? असा कपटपणा नाही करा लागत. मा वहिनी होय तावली, समजून घेत जा. माई आई काही करत नाही, मलेच काही करायला लागन. सुनाचेच कॉल करते हे. थांब, आता मलेच काही काड्या करायला लागन. आगे झालाच नाही का गे चाय? हो आणतो. मला मोबाईलच फोन लावतो. फोन? मग बाईचा फोन आला? कसा काय आला? हॅलो. हा बाई बोल ना, कशी आहे? का कशी आहे म्हणतो? सावरून राहिली ढोबरे यायचे. तुला मला कशा घरी दिलं, चांगलं पाहून नाही देता आलं. याच्यापेक्षा परके पडवडले पण जवळचे नाही. भूक पण लागली मला. नाश्ता झालाच नाही का बहिणी? हो आणतो. आला तारका माईचा पुकारा. करतो मग फोन. ठेव. ठीक आहे बाई. भोसडी खाव 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 खाव. होल्या घ्या आईच्या आहे. झाला का बाबा? वहिनी एक गिलास पाणी आणून बरं माझ्यासाठी, गळा सोकल्यावानी वाटत आहे. हो आणतो. भोसड्या पहिले का हात ढुंगणा गेलती का यायची? कुठे गिलास? आई कुटके छान बनले, पण मीठ थोडस कमी वाटत आहे. कसंही राव बाई, करून तर दिलं ना, खाऊन घ्या लागते ना, काही नाही होत. काऊ नाही काही बिघडलं का? पोट्टी म्हणजे जरासं मीठ कम झालं. बाई मी का म्हणतो, बसायच्या पहिले मा जरासं माई 500 रुपयाची टोपली घेऊन ये मा, मी पान लावून खातो तवली. हो आणतो. मस्त राहिलीच होती. माहित नाही काही दिवसाने फेंडाई धुवायला लावून टाकत आपले. चल एक काम करतो, कपड घरात घेऊन येतो. ह्या मला पिऊस नाही देईन. नाही आण मानलं का मा? बरं झालं कप घरात घेऊन आली. येईन पिऊही नसता दिला. झालंच नाही का? काहीची काय पिऊन राहिली? झालं असेल ना स्वयंपाकाची तयारी कर. जमजम कापल्याला तोंडाले. चाय नाही पिऊ का? लवकर पे ना स्वयंपाक म्हण. जेवायची याला होऊन राहिली आमची. अगे माय, दोघी मायले की नातच कढईभर गुटके हे पल्ले ते गिडाचे झाय. दिवस चमचारा लब 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 खायला पाहिजे. दलित रानाच्या. तुमच्या का बापाचे खात आहो वहिनी आम्ही? जे सांगितलं ते बनवा ना. हे झेपरीले बदमाश आहे आगलावी. मी का म्हणतो, तुम्ही थोडस स्वयंपाक करू लागा, मी भाजी करतो, तुम्ही पोळ्या करा. तुम्ही बी थोडासा निवड पडा. आज नाही उद्या तुम्हाला बी दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. पायवा आई, 36 वर्षापासून मी तुझ्यासोबत आहो.
तर तुला जड न झाली न हे 2 दिवसाची आली इले जड जातो मी. उताल पावडी एवढ्याला पोरी छातीवर बसवणं सोय खरी. आमच्या मायने 21 वर्षाचा नाही त्याला हाकलून दिल्या. 36 वर्षापासून जोडण्या झाली म्हणजे मशीने शिंग जड झाल्या आजवरी. जाऊ दे बाई, तिच्या तोंडी नको लागू. मी तुले चांगल्या घरी देईन मा, चांगले नौकर चावकर सारं तुले जागेवर भेटन. हिच्या सारख्याने राहीन. तू टेन्शन नको घेऊ, तू हाच खेळत राह. बाप्पा बाप्पा लवकर चाकर. ह्या दाढीले डायनले करते बी कोण. पहिले 3 नवऱ्यानं सोडून दिलं. कोण थुकते हिच्यावर आता. स्वतःचा निवाड पडत नाही ना मले अकला सांगते. हॅलो, हॅलो, एक काम कर, तू तयारी करून जा, आपण फिरायला जाऊ. घुमाले हो येतो. कुठे चालल्या वहिनी? आलं कुत्रीच्या पोटात. कुठे नाही, यांचा फोन आला होता तर घुमाले चाल म्हणत होते. फिरायले मी बी येतो बाई. मग वहिनी मीच का करू? धावपडीच्या ह्याच्यानं खूप दिवसाचे माझं पण घुमणं नाही झालं. मी पण येतो. पण आपण चौघं गाडी एक मी का म्हणतो आपण नंतर कधी जाऊ ऑटोनं. आता आम्ही दोघंच फिरून येतो. काय लय वहिनी टेन्शन नको घ्या, मी माई कुटी काढतो ना. नाही बापा, मी तावल्या कुटीवर नाही बसत बाई. मी कानी मागच्या वेळेस हिच्या गाडीवर बसली होती हो बाई. नैरात वाहून टाकली होती, वाहत वाहत त्या पाटण सांगीत भेटली होती बापा. आता नाही येत. निमा पोराच्या गाडीवर बसील. हा तर माय वहिनी तुम्ही मावाल्या कुटीवर बस जा, ठीक आहे? एक काम करा, तुम्ही तिघं मायले का मस्त फिरून या. कधी पाहिलं नसन, धडी ओलांडली नसन तुम्ही ना. मी राखतो घर, माई वय झाली आहे. तुम्ही घुमा, तुम्ही अवसरले आहे. का वहिनी तुम्ही पण? ठीक आहे, आम्ही तिघच जातो घुमाले. चल आई तयारी कर लवकर. अगे पोट्टे ते सनकली आहे, मारमूर करून टाकन गुच्चाप्राय. जाऊ दे त्या दोघाईले. जा बाईचा. ठीक आहे, मग आम्हीच जातो. आणि वहिनी घरची कामं कोण करन? कोण करून म्हणजे नवीन नवरी आम्ही घुमाले बी नाही जाऊ. पहिले वहिनी घरची कामं करा, नंतर जा घुमाला. जय भोकाट. मी तिकडून आल्यावर घरची कामं करून घेईन. येतो आई. पाहिली आई कशी गेली ते तणक्यानं. हा दादानं बी म्हटलं का मला माय बहिणी आहे त्याला नेतो घुमाले. कशी बायको लागली त्याला, लग्न झालं तर. आपल्याला नेते का कधी घुमाले? तो कसा मतलब बिडेंग झाला तो. अहो बाई, जाऊ दे जगू दे त्याईले त्याची जिंदगी. तशी बी बायको आल्यावर मायले दुरावास येते. बायको आल्यावर दुर्रावते ना. माय बहीण कोण नाही दिसत बाई मग त्याईले. जाऊ दे, त्याचं मतात ते करू दे. पाय आई तू तिले टोकत जा, नाही तर ते कणी अशीच जबरावन आपल्यावर. प्रत्येक गोष्टीवर ते जीत करन मग. हो बाई. चल आई आपण आपल्या पुरता स्वयंपाक करून घेऊ ना, जेवून घेऊ. ते जेवणच करून येईन तिकडून. हो बाई, करा तर लागन मा. जाना मग, उठो ना आपले पेंड. हे मलाच करा लागन. ठीक आहे, जातो मा. का खाशील तशी तू? वाटाणे वांगे कर, पोळी कर न वरण भात कर मस्त. हो रांधते. ठीक आहे मा. चाय मांडू का जेवण करा डायरेक्ट? मांडव बाई, मांडव मान सामान. मांडच लागल नाही. बापा हे का घातलं जबलं? आमच्या घरी हे नाही चालत, आमच्या घरी संस्कारी राहा लागते. का कपडेच होय ना सर झाकून बी हाय. त्यासारखी अर्धी नंगी तर नाही बसली हाव. पण आमच्या घरच्या सुना शेव पद्धत राहायला पाहिजे. हो हो का. आणि पोरी नागोऱ्या घुमण्याचं चालते. ती एवढी बोलून आली आई, तू काही बोलूच नको तिले. अशानं ना सुना डोक्यावर बसते. तुला जसं राहायचं आहे तू तशी राह. तिला जसं पटते ते तसं करते. मी कोणाकडूनच नाही बोलत बापा. तेच म्हणतो. पण टिकली कुठं गेली बाई? नवराने तुला इकला का त्याला, का गाण ठेवला? हे टिकली दिसून नाही राहिली. कुठं आहे गे? कायची टिकली होते? जराशी मोठी लावत जा. हार धिप्पाड. ठीक आहे. अगे नाही, हे काय लावलं गे? दिसून राहिली. कशा बसत आहे बहिणी आपल्या सासूबासी? सासूची तर इज्जत करावं ना थोडीफार. चांगल्या बसा ना थोड्या. तिच्या छातीवर नको जा. ठीक आहे.
कशी कशी तोंड बनून आलं वहिनी, हे शिकवलं का तुमच्या मायबापानं? मायनं शिकवलं म्हणून घर घेऊन चालून राहिली, नाही तर तुमच्या मायनं शिकवलं नवरे सोडायचं नाही, इथे येऊन धसाचं, भावाचे घर तोडाचे. पायवा आई हे कशी बोलत आहे? बरोबर बोलते ते, तूच तशी आहे भोसडे बदमाश. हा, एक तर भावाच्या घरी येऊन बसून गेली ना, तिले कामाचा आसरा आहे कोणता? तिच्या मागे वरून टेंग टेंग लावतं, चुपचाप खावणार राह, ताई तोंडाले घरात जोर आहे, कतर कतर करतं कांदे खाई. चांगला उतारा काढा ना चपलीनं धुनकांना, तेव्हा येईन पोरीची आठवण, तेव्हा पोरकी बी जेवण नाही करणार तुले. चूप राह, मी एकाच कडून नाही बोलत आहो, तिलाही बोलत आहो, समजून सांगत आहो दोघीले बी. आणि तू थोडासा तेलाचा वापर घेऊन कम करत जा. मला पहिले 3 महिने चाले पिपा, आता 15 दिवसात खतम होऊन राहिला. हे झकत लाईट चालू ठेवतं, बंद करावं काम नसलं तर. ते सिलेंडर इकडे राहतं घराच्या बाहेर, आणि ते तिकडे भाजी उतू, चाय उतू. हा, जरासं घेऊन चालत जा बरोबर. मग इथं फुकटची कमाई नाहीये, एकटं पोरगा नाही कमवणार. अनाजाले बट्टाच लावायला लागली तू तर आजकाल. हो का? बिल येते का? ठीक आहे. भोसडा चोदीनं लाईट बंद केले, इथं का बाप भरते बिल? काय तर होय, हमेशा हमेशा मलाच बोलते भोसडी. मायलेच फोन लावतो, तुझ्या घराण्यात दिली तर. आता कोण आहे? बाईच्या सोय वाटते. हॅलो, बोल ना बा बाई, तू ज्याचं लग्न केलं त्याची आठवणच नाही करत तू मले. बोल, काय झालं? अहो इथं हा गाले फुरसत नाही आहे मले. का तुला मला कशा घरी दिलं, थोडस पाहून तर देती. पाहून बाई मारलं का तुला त्यानं? हातगीत उचलला का जेवायनं? मारलं नाही, पण दोघी मायले की मोठ्या निव्वळ चुगल्या करते माया. बदमाश आहे, सारे दिवसभर रळतच राहते. निव्वळ त्याची कामं करू करू माझी जीव पिसाळून गेला आहे. तू काय टेन्शन घेत होतं मग? एखाद्या दिवशी ती बुड्डी झोपली राहीन का नाही, तिच्या नडदीर भक्कन लाट देऊन द्यायचो. अवघी बुडकी सर तिला यू हँडल करतो मी, पण हे सांगीन 3 नवरे सोडून आली आणि इथं मामांग फटाके लावते. स्वतः नवरा सांभाळता नाही आला तिले, आणि इथं मला आपला सांगते. अहो माय, ह्या नंदा तसाच राहते. आता मी नाही भोगलं असं तर नाही का नाही केलं मी न. तुझ्या आती काय कम बदमाश होते का? मावर किती अत्याचार केला, पण करायला लागते. संसार होय आपला, तशी तू कर. भाडीत गेलो, आता माशी नाही होते तू सहीन. हो का बाई, एक काम कर, जरा बाजार जमा करून घ्यायचा, मारलं करून चिल्ला उठून जायचं. मी बी तशीच करू पहिले, तू बी तशीच करायचं. केस ओढून घ्यायचे, सारं टालती जमा करून द्यायचं त्याच्यावाला. हो तो बाई, ते तसे सीधे नाहीये. त्याला बापाची बहिणी काही कम नाही होत्या. मी तर डायरेक्टच कपडे फाडून टाकून सारा मोल्ला घुमो, मारलं करून तमाशेच काढू यायची वाले पुरे. येऊ का तिथं? सांग लवकर, काढतो त्याची बी ताल देतो मी. अशी नाही उदेत तर अशी उदेत तुझी जिंदगी मी. माय बी तशीच झाली. नाही, तू तिथंच राह, इथं नको येऊ. मावला मोडला मोठा बदमाश आहे. तमाशे कमी पाहिजे, मजा जास्त घेईन. तू तिथंच कपडे घालून राह. हो ना, तशी सीधे नसून येत तर सांगजो मला, पार दिदारच लावून देतो त्याच्यावाला एकटा काठून. हो ठीक आहे, ठेवतो फोन. हो, पण तुझ्या नवरा तर ठीक आहे ना? तू इकून बोलते गेलते ना तो? अहो ते चांगले हाय. ह्या दोघी मायले की बदमाश आहे, कानं भरती त्याचे, तो बी हलक्या कानाचा द्यायचं चाटत चालला जाते. हो का? त्याला काही चारलं असेल ना तर माझा उपाय ऐक करशील का? हो का? म्हणूनच म्हणतो हे असा काम करते. हा बोल ना. त्या घरी जुना वायना आहे का? असं बुडीच्या तर वायनाले डुकरीचा गू लाव आणि कडकडत्या पाण्यात ठेव आणि चांगलं खत होऊ दे, चांगलं अर्ध पाणी आटत पर्यंत. आणि त्याच्यानंतर ग्लासभर काढते आणि त्याला पाच. मग पाय तू सीधा येते का नाही येत तर. पार उतारास उतरून जाते त्याच्यावाला एका काठून. हट भूखाई, ठेव फोन. हे उगाच नवीन हाय म्हणून, नाही तर पार तर सीधी आणतो मी त्याईले. थोडा विचार करा लागते. ठीक आहे बाई, ठेव फोन. चांगल्याच्या सांगा ऐकत नाही, आपलीच मनमानी करता तुम्ही. याच्यानंतर मला फोन बी नको करजो ना. आपल्या घरचं हागलं मुतलं सांगायचं मला, समजली का तू आता याच्यानंतर? मी म्हणतो आपली पोरगी होय, नांदली पाहिजे चांगली, दया घ्यावं आपण तर नाही. मलाच बोलते भोसडी टर एका रंगाची. ठेव फोन. ठेवला भोसडीनं उताल पावडी. सुनबाई, का होय? म्या म्हणलं जरासा करवंदाचा मुरब्बा बनव, मस्त लागते तुझ्या हातचा, चांगला आंबट चिंबट, चविष्ट, सुग्रान. तुमच्या तोंडाला चविष्ट लागणारच आहे. हरामाचं खाची आदत पडली आहे ना. मी आधी तरीपासून तर माजून गेला, तुम्ही दोघी मायले की हातचं खाता आणि माय चुगले करता. चांगले गोड बोलता का नाही माझ्यासोबत चांगल्या. आता बनवतो खरी चांगली हिरोची झोपतो, मिठी लावतो लय मोठं, काही ढुंगाची आग केली तर. वहिनी मुरब्बा बनवाना तर पापड पण तळून घ्यायचे, चांगले वाटते, थोडीसे चविष्ट. हे राहिली होती चंपा फुला. स्वतः करत जा, निवाळ पाडा. आता वरी लय ऐकलं. करून दे ना मग बाई, 2-4 पापड जराशी म्हणते तर खाऊन घेईन. एवढी ठीक करा ना तुम्ही, करा, मी नाही करत.
माया पोट फुगलं आणि लागून राहिलं, माहित नाही बिघडते का का. नाटक साऱ्या दिवसभर चक्की चालूच आहे ते रच्च खाणं. आलं थे पुढे मांडलं थे. कसं नाही पोट फुगणार. स्वतः काम करायची फाटते, दुसरे करते तर असा कर्ज तसा कर्ज, हे कर्ज ते कर्ज. लहान लहानशा गोष्टीत मावली माय काढतं. जरा आपल्या पोरीला बी शिकवून नवरा घेऊन कसं चालावं लागते तर. वहिनी जास्त नको बोला तुम्ही, ठीक आहे ना. हो आणि तुम्ही साबरा जाऊ बोलत नाही, जाऊ तर डोक्यावर बसते भोसडीच्या नंदा. राहू देव बाई, काही मुरब्बा नको करू. तुला जे पटते ते कर माय. देशील तर जे खायला, नाही तर तेही नको देऊ. पण एवढी नको बोलू बाबा, अंगाची अंगार होतले. साऱ्या घरात एका रंगाचा गागोत्रा, दोघी मायले की याची त्याची चिवडे करते. पण असं नाही का जरा साफसूफ ठेवावं. पुरं घर कसं दिसते. चल मीच करतो. मोठ्या मोठ्यानं आवाज येऊन राहिला, का करते ग ते? काही कम जास्त तर नाही करून भोचडे. अहो आई साफसफाई करत आहे ते. करू दे बापा. आणि तू बी जास्त कत्तर नको करत जाऊ. जे भेटते ते खात जा, जे शिजते. समजली ना. आई मला भूक लागली वा. वहिनी पाहून घे, लिवडे झाले का पाहून देऊ. हा. बापा सिलेंडर उडलं का अंदरच्या? का हाल केला जी? आई का झालं? नाही बाई, कुकर फुटला असन. आवाज तर नाही आला बा आई. वहिनी भोसडे हो, किती दिवस झाले घर नाही सारवलं. साऱ्या भीतीवरची राहून गेला. साऱ्या लोकांचे चिवडे करणं होते, घर साफ करणं नाही होत. माय लेके सरम सांडेसारख्या बसता. येतो त्याचा चिवडत. साडी थकून गेले मी. माझ मागे आलं सारं. घर नाही सारं नाली वाटते. ते डोकरी कशा बसते गुहात तशा राहता तुम्ही. बाई काय झालं मा, काय झालं अशी काऊन दिसून राहिली व तू? कोणा हालत केली तू अशी मा बाई? भोसळे व तुमच्या खाना खराब हो, तुमच्या खाण्यात माती पडो, मा पोरीवर अत्याचार करता. मारू का हालत केली था जीवाची तुम्ही हा? आणि हे सांडी नंदाच्या नावाले कलंक काय कलंक. नवरे सोडून आले 4 आणि इथं ज्ञान पेलते मा पोरी समोर. आपल्या पोरीच्या पुरा जीव काची येऊन गेला हाय. हे सासू सांडिंग दिसते एका रंगाची पण काही कामाची नाहीये. हे जोरा दाखवते तिच्यावर. जराशी पोरीले दबका होत नाही. तिले सांगून घ्यायच्या कामा कशी हालत करून टाकल्या. एका रंगाची मेला होय का मुर्दा होय का जिंदा होय माहित नाही पडून राहिलं. पाठवली तेव्हा फुलासारखी आहे ती ह्या घरात. आता अशी दिसून राहिली ती कुत्र्या जसं काही गचोडा हायलाय मोठ्या. ओ बाई बोल ना मग काय झालं व मुख जोड्यावानी करून राहिली तुही. हाडली हुडली पोरगी घरात आहे छातीवर घेऊन बसून आणि दुसऱ्याच्या पोरीची वन करता. नादान वाटतो का आम्ही तुम्हाला? नाही तुमचं घर फसवलं तर मारलं मग पोरी मारलं ओ माय. यावं पाहावं मारलं. कोणा बेशरमाच्या घरात मी ना पोरगी दिली. शरम नाही येत यायच्या पोराला अशाच हाय घरी येऊन बसल्या. सुना वागवणं नाही होत तर कायले दुसऱ्याच्या पोरी घरात घाला. कायले पोट्टायचे लग्न करा, मरू द्याव रांडवे. माई पिकवली काय झालं व छकुले बोलणं बाई. कोणाची जिंदगी खराब करते असते बाबा हे बाई. पहा जरा बाजार घरच्या. मायली का म्हणता नंदनच बदमाश आहे. हो बाई, मायचा ओला आहे त्या सांडीनले. जयरी टाकाव ना मारून टाकाव, किस्साच खतम करून टाकाव त्या बाईचा. मावर हाताचा मारला माझी सुनाले मारला सासू सुनाला मारलं. तुम्ही पोट्टी का करते? बाई मारलं ना, केलं दाब नाही करून. पोराने शिकवल्या म्हणा दिली मी ना पोराने. मांजा पैदा करून ठेवला मी ना. काय करता काही दोघी मी जाऊ दे बाई, तिच्या तोंडी नको लावू दे. हाडली हुडली पोरगी घरात आहे छातीवर घेऊन बसून आणि दुसऱ्याच्या पोरीची वन करता. कायले भोकात दसाले सुना करता, दुसऱ्याच्या पोरीले वन करता. केडे पडो तुम्ही, तुमच्या गणितरून नाही पडो. बोलव बाई पोरगी माझ्या संग दुरून आली व मी लय. हे झिपरीले बदमाश आहे. तुमचा बी थोडासा निवाड पाडा चालात मी लुगडं किसते सोबते नाही एवढं चालेले. और आणते ठीक आहे ना. दोरा दूर कर भेव लागते.
हो आणतो. ते गेलीच नाही सिद्ध्या पैसा ना वहिनी कसा सिद्ध्या बसा ना वहिनी कसे पैसे द्या तुम्ही आपल्या सोनापाशी सासूपाशी दुसरा नवरा करायला तिची प्लेट इसका मावशी हो मी करू दे बापा. आणि तू बी जास्त कत्तर नको करत जाऊ. जे भेटते ते खात जा, जे शिजते. समजली ना? घेणं चालतो ना, मग हात दुखून राहिला, घेणं टाइमपास करून राहिली इथं नखरे चुसतो. गेलं लवकर बडबड. तुमच्या का बापाचे खाऊन आलो आम्ही डबल वहिनी. घे ते माय दिसली. हो आणतो. आला तारका माईचा फोन. फोनचा म्हणलं. पुकारा पावल्या पोरीच्या पुरा जीव काची येऊन गेला हाय. हे सासू सांडिंग दिसते एका रंगाची पण काही कामाची नाही आहे. हे जोरा दाखवते तिच्यावर. माझ्या पोरग फुगल्यावानी वाटून राहिलं. पोट जराशी पोरीला धपका होत नाही. तिला सांगून घ्यायच्या कामा कशी हालत करून टाकल्या. एका रंगाची मेला होय का मुर्दा होय का जिंदा होय माहित नाही पडून राहिलं. आई सिलेंडर उडलं का अंदरचं ते बोलली पाठवली तेव्हा फुलासारखी आहे ती ह्या घरात. आता तर अशी दिसून राहिली ती कुत्र्या जसं काही गचोडा हायलाय मोठ्या. ओ बाई बोल ना, मग काय झालं व मुख जोड्यावानी करून राहिली तू. येईनच केली असं तू अशी आलीस बोल. 1 2 येईनच केली असं मग अशी हालत तुझी वाली भोसळे व तुमच्या खाण्यात माती पडो डेंग. ज्या दांडावरचे पाणी त्याच दांडावर जाते. वकालत कोण करू तिची. हसू नको नाही तू, हसून राहिली म्हणून. तुमच्या खाना सडो तुमच्या खाण्यात माती हे हसून राहिली आहे. काय हसत गे मांगा कर ना मांगा कर. मा तुमच्या खाना सडो तुमच्या खाण्यात माती पडो. मा पोरीचा असा हाल केला.